गुड मॉर्निंग भावांनो, शेत सगळे मजेत ना. आज आपलं गुड मॉर्निंग थोडं लेट झालं आहे कारण आपण चाललो आहे परळला. परळचे सगळे गणपती बघायला मीन्स परळ वर्कशॉपला. आणि आपल्यासोबत आहे मी अँड विनेश आपल्या ऑफिसमधला. तो आपल्याला भेटेल ठाण्याला, पण आपण लवकर इकडनं येते कारण की त्याला यायला काय वेळ नाही लागणार आहे आयडीवरनं. सो भेटू स्टेशनला, जातो स्टेशनला जाऊन जातो. आपण पोचलेलो आहे स्टेशनला, लाईक बदलापूर स्टेशनला पोचलो. पण तिकीट वगैरे काढतो. नाही, तिकीट आपण ठाण्यालाच काढूया कारण की आपला मुलुंडपर्यंत पास आहे. सो ठाणं ते परळ तिकीट भेटतो, बसतो खाली जाऊन भेटतो आहे ट्रेनमध्ये. आणि ट्रेनमध्ये आता आपण निघालो आहे बदलापूरवरनं ठाण्याला जायला, कारण की विलेज थांबला आहे ठाण्याला. सो ठाण्याला पोचतो आणि ती गर्दी भरपूर आहे, एवढी पण नाही पण आहे गर्दी. ठाण्याला भेटतो, ठाणा स्टेशनला विनेशसोबत पण आहे आता ठाणा स्टेशनला. अँड ठाणा स्टेशनला आपल्याला भेटलेला आहे विनेश दिसणार विनेश अँड आता आपण चाललो आहे रोड ट्रेन पकडून परळ स्टेशनला. अँड परळ स्टेशनवर आपण जाणार आहे वर्कशॉपला. तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो परळ स्टेशनला. ओके, हॅलो भावना, आपण आता बसलेलो आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमधून आपण चाललेलं आहे परळला. ठाण्यावरून आपण स्टॉप काढले परळला अँड परळ स्टेशनला पोहोचलं अँड तुम्हाला भेटतो. भावांनो, आपण पोचलेलो आहे परळ स्टेशनला. बघू शकतो हे परळ स्टेशन. परळ स्टेशनला पोचलो आहे पण पोचलेलो आहे परळ आणि वर्कशॉपच्या इथे पोचलो. आणि पहिलीच आपल्याला मूर्ती मिळालेली आहे, ती असं जय मल्हारचं रूप करून तुम्हाला दाखवतात. एक सेकंड. खंडेराया देवराया थाटून आला सानळ दुर्गाला, घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडावळ्या. मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा. हे नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया. बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया. बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया. बानुबया बानुबया बानुबया. हो ना, हा जो मंडळाचं नाव आहे ते आहे चांदवलीचा महाराजा. आता आपण बघूया पुढच्या गणपतीकडे, भेटूया थोड्या वेळात. दुसरं मूर्त जी आहे परळची, ही आहे दुसरी मूर्त. आपण चेकआउट करू हा कुठला गणपती आहे. आपल्याला मिळालेला आहे तिसरा गणपती. तो आहे, नाव तर नाही माहिती, तुम्हाला दाखवतो एक सेकंड. आपल्याला मिळाला आहे चौथा गणपती, तो आहे
आहे 5वा की 6वा गणपती आहे. तुम्हाला एक क्षण दाखवतो. हे सुंदर सुंदर गणपती आज आपल्याला बघायला मिळतात. बघू शकता. हे बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी, बुंदीचा लाडू खावाला जी. बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी, बुंदीचा लाडू खावाला जी. केलाचा निवेद पोटभर जी, उंदराव बेसून लवकर ये. बाप्पा तुला गोर गोर मोदक जी, बाप्पा मोदक जी. लालबाग येथे, लालबाग परेड येथे. अँड ती जी मूर्ती आहे आपल्याला ती परत मिळालेली आहे. ती आता स्टँडिंगमध्ये ठेवली आहे थोड्या वेळासाठी. इथे भरपूर गर्दी झाली आहे, भरपूर गर्दी. ठीक आहे, आपण आता काहीतरी खाऊन घेऊया अँड तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. ओके. काय एक अजून एक गणपती, तो आहे माझगावचा मोरया. तुम्हाला एक सेकंड दाखवतो. वळवायला घेतला आता. चेक करा भावानं, फ्रंट रो. आपण आलेलो आहे चालत चालत परेड टू परेड लालबागच्या तिकडे मेन जो गेट आहे तिथे आपण आता आलेलो आहे. तुम्हाला ते दाखवतो. एक सेकंड बघतो. आता सध्या तरी आपण मार्केटमध्ये लालबागच्या गॅप काढून कसं तरी चाललो आहे. आपण आता आलेला आहे मार्केटमध्ये लालबागच्या. तिकडे लालबागचा राजा बसतो. हा आहे मार्केट. हे बघा हे गौर वगैरे छोट्या. आणि समोर बसलेला आहे गणपती पण जो तो आहे पॅक. कारण की त्याचं चाललं डेकोरेशन. तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे इथं मूर्तीचं काम चाललं आहे. हे आहे झाकून ठेवलं पूर्ण. आठवतं हाच तो रस्ता. इकडे आपल्याला ते दर्शन मिळतं, मुखदर्शन. आणि इथे आता आपण असं हळूहळू बघू. जर बघायला मिळालं आयला पडलो असतात. हे बघा, आपण आता इथे हे हनुमान मंदिराचं आपण दर्शन घेऊया मस्तपैकी. आणि मग आपण लावूया पुढचे गणपती बघायला. ओके.
पाहून आपण आता आलेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचं डेकोरेशन बघायला, पण अजून त्यांचं काहीच झालेलं नाही आहे. तरी पण आपण आता इथे आतमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे काय नाही. हे आपण आलेलो आहे काळा चौकीचा राजा, तो बघायला आपण. अँड इथे मी अजून काही दाखवू नाही शकत, फक्त गणपती दाखवू शकतो, कारण की त्यांनी रिस्ट्रिक्शन्स ठेवलेत, कारण की डेकोरेशन मी दाखवू नाही शकत. माझ्या लेफ्ट साईडला, या साईडला इथे डेकोरेशन चालू आहे, पण आय कांट शो दॅट. तुम्ही फक्त हा गणपती बघा. गणपती पण झाकून ठेवला, कारण की आगमन कधीच चाललं आहे. सो एवढंच आहे. आपण आता आणखी चिंतामणीवरनं आपण डायरेक्ट इकडे आलो आहे काळा चौकीचा, कारण की चिंतामणीवरनं आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. सो काळा चौकीला आलो, आता चिंतामणीला जाऊ, चिंतामणीचं डेकोरेशन बघून घरी. ओके, ही आहे काळा चौकीची गल्ली. आणि एवढीशा ही तुम्ही बघू शकतात की एवढीशीच गल्ली आहे, म्हणजे ह्याच्यात एक 4 व्हीलर राहील. 4 व्हीलरवाली एवढीशी गल्ली. या गल्लीतून तो गणपती येतो आणि तुम्ही तो गणपती बघत एवढीशा गल्लीतून कसा जाऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ दिसेलच इंस्टाग्रामवरती. भेटू चिंतामणीत. चिंतामणीला डेकोरेशन बघायला. सॉरी, आपण आता आलेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचं डेकोरेशन बघायला. पण काहीच नाही आहे इथे डेकोरेशन, अजून काहीच रेडी नाही. तुम्हाला दाखवलं, अजून काहीच डेकोरेशन रेडी नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे काहीतरी चालू आहे. आय थिंक टी शर्टचं आहे का, टी शर्ट वाटप वगैरे. बघूया आपण काय आहे ते. हे ऑफिस आहे. निघालो, काही डेकोरेशन नव्हतं, बट तिकडे टी शर्ट डिस्ट्रीब्युशन चालू होतं, ज्यांनी टी शर्ट वगैरे बुक केलं. आणि हे आहे ऑफिस आपल्या मागे. आता आपण निघूया स्टेशनला. चिंचपोकळी चिंतामणी असा हा गणपतीचं डेकोरेशन पाहून बघायला आलेलो, बट नव्हतं काय. आणि आपण चाललेलो आहे स्टेशनला चिंचपोकळी. निघू आता घरी. बघितलेच गणपती भरपूर आपण भेटतील तुम्हाला बघायला. आधी भरपूर व्हिडिओ टाकले तुम्ही. ठीक आहे, ट्रेनमध्ये बसतो आणि तुम्हाला भेटतो. म्हणून आपण आता पोहोचलेलो आहे मुलुंड स्टेशन. मुलुंड क्रॉस केलं आहे आणि आपण आता चालतो आहे ठाण्याला, कारण की आपण पकडलेट ठाण्याला उतरून आपण पकडणार आहे कर्जतवरून आपण जाणार आहे घरी. तर तो ठाण्याला आणि तुम्हाला भेटतो. हॅलो भावांनो, आणि आपण आता निघालेलो आहे बदलापूरला जायला. आणि आपण पकडली आहे बदलापूर फास्ट. आणि बदलापूरला जाऊन आपण जाणार आहे दुसरीकडे. तर शॉपमध्ये काही तिकडे डिस्काउंट्स आहेत, तिकडे आपण चेकआउट करणार आहे टी शर्ट्स. तर भेटूया तिकडे जाऊन. आता मी डायरेक्ट घरी जाईल आणि घरी जाऊन मम्मीला पिकअप करेन आणि तिकडनं आपण शॉपमध्ये जाऊ. भेटू. आपण निघालेलो आहे मार्केटमध्ये. आपली ही गाडी, कारण की इथे 2 गाड्या आहेत, तर कन्फ्यूज होता. आपण निघालेलं आहे मार्केटमध्ये. तुम्हाला बोललेलं एक टी शर्टचं शॉप आहे, तिकडे ऑफर आहे, तरी चालेल. तर तिकडे जातो आणि तुम्हाला भेटतो. दिसत नाही, सॉरी. हॅलो ऑन, मी आलेलो आहे घरी. अँड जिकडे त्या शॉपला गेलेलो तिकडे भरपूर गर्दी होती आणि त्यांचं ॲक्च्युअलमध्ये सकाळी ओपनिंग होती, तर त्याच्यामुळे स्टॉक त्यांचा संपला. सो मी जाईल नेक्स्ट संडेला, तेव्हा बघेल एकदा परत येतं आणि तुम्हाला पण दाखवेल. मी दाखवलं ना त्यासाठी, कारण की बघितलं आणि लगेच तिकडनं बाहेर आलो मी. तर घरी आलो, घरी येऊन जेवून घेतलं. बोललो आता ब्लॉग एडिटिंगला बसो, तो एंड करूया ब्लॉग. आणि आजचा दिवस होता आपला एकदम मस्त, कारण की भरपूर गणपती बघितले आपण ऑलमोस्ट एका जागेवरती थांबून. अँड अजून तर काय आहे की ते आपण त्या जागेवरती तर आपण गेलोच नाही. जिकडे तो झालेलं तिकडे तर आपण जाणारच नाही. मग आपण ते परेशच्या वर्कशॉपला गेलेलो, तिकडनं आपण लालबागला गेलो. अँड
चिंचपोकच्या चिंतामणीचं डेकोरेशन तर झालं नव्हतं, लालबागचं पण झालं नव्हतं. आणि लालबागचा गणपती आम्हाला दिसत होता पण मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण की काही रिस्ट्रिक्शन असतात की नाही दाखवायचं, काही आपल्याला पण चांगलं नाही वाटत दाखवणं. अँड अजून काय काळ्या चौकीचा राजा आपण बघितला, जो त्यांचं पण डेकोरेशन होतं. पण ते मला जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केली तेव्हाच मला ते बोलले की प्लीज दादा व्हिडिओ शूट नका करू. म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला फक्त गणपती दाखवला बसलेला. तर हाच होता आपला आजचा ब्लॉग. अँड भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, त्याच एनर्जीमध्ये, त्याच इंटेन्सिटीमध्ये. मला कसं वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी ऑफिसला जाता. ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.